नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आत्ता मी आहे जैसलमेरच्या हायवेवरती, आपला मेन हायवे. आणि इथे आता आम्ही क्विक टी ब्रेकसाठी थांबलेलो आहोत. तर मग मस्त मागे सनसेट होतो आहे ह्या साईडला, जसं की तुम्ही बघूच शकता. आणि आता इथे आम्ही बस पार्क केलेली आहे. इथे सगळी आपली मंडळी चहा प्यायला थांबलेली आहे, टेबल मांडून वगैरे. आणि मग नंतर असंच सरळ आज आम्ही जाणार आहोत जैसलमेरला. तिथे आपली कॅम्पिंग होणार आहे 2 नाईटसाठी. ट्रॅव्हल यात्रेने सगळे अरेंजमेंट्स ऑलरेडी केलेले आहेत, आपल्यासाठी बुकिंग्स केलेली आहे. आता जायचं आहे आपल्याला आणि 2 नाईट्स मस्त एन्जॉय करायचं आहे. तर मग त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. आता मी मस्तपैकी एक चहा पितो आणि तुम्हाला रस्ता दाखवतो की डेझर्टचा रस्ता कसा असणार आहे आपला कॅम्पिंगपर्यंतचा. बाय बाय. तर मग आता आम्ही आलो इथे आमच्या कॅम्प साईटवरती फायनली जैसलमेरच्या. आणि ते आपल्या स्वागतासाठी लोक उभे आहेत. तर मग फायनली आता आम्ही आमच्या कॅम्प साईटला पोहोचलेलो आहे जैसलमेरच्या. आणि असे इकडची वाईब आहे. सगळ्यांनी आता चेक इन केलेलं आहे, सगळ्यांचं चेक इन झालेलं आहे. इथे 1 2 3 4 5 6 आणि 7 एवढे असे कॅम्प्स आहेत आपले. मी तुम्हाला आता कॅम्प दाखवतो. हा आपला कॅम्प आहे. इथे कॉड शेअरिंग बेसिसवरती तुम्हाला 2 जणांना बसायला जागा आहे. आणि अशी वाईब आहे, ही स्पेशियस आहे खूप, जसं की तुम्ही बघू शकता. इथे बॅक स्टेला जागा आहे, तिथे लॅम्प आहे, फॅन आहे ज्याची गरज लागत नाही कारण की रात्री खूप थंडी वाजते. हा मी आणि वॉशरूम दाखवतो तुम्हाला. हे आहे आपलं स्पेशियस वॉशरूम. इथे टॉयलेट, हा मिरर, बेसिन आणि इथे आपल्याला थोडेफार गोष्टी देतात ते आपल्याला वापरायला, साबण आणि हे सगळं. आणि हा आपला शॉवर एरिया जो मला खूप भारी वाटला आहे. शॉवर एरिया असं जरासं सिम्पल आणि युनिक बनवलं आहे त्यांनी. असं शेपमध्ये बाथरूम ठेवलं आहे म्हणजे तुम्हाला स्वतःचं प्रायव्हेट असल्यासारखं वाटेल थोडंसं. आणि मग तिथे शॉवर आहे, बालदी वगैरे दिलेलीच आहे त्यांनी ऑफकोर्स. आणि आता बाहेर शो सुरू झाला आहे इकडचा ट्रेडिशनल जो असतो तो. स्वतः मी तिथे जातो आणि तुम्हाला ते दाखवतो. स्टे ट्यून्ड. सुधारण बिजली सर्वर सुधारण पाळ जरासा देना हो जा पाली मारो बल्लो लड़की के लड़की देखी मुँह से सीटी बजे हाथ से ताली. लड़की देखी मुँह से सीटी बजे हाथ से ताली. ला आईला उस्मा आई गोरी आले आले. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी. तारा
गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मग आता अशी आपली सकाळ झालेली आहे जैसलमेरमध्ये आमच्या कॅम्प साईटवरती. आणि सध्याचं वातावरण असं आहे, सगळे आता रेडी होत आहेत, ब्रेकफास्ट करतायत. आणि आज आपला प्लॅन आहे खाबा फोर्ट आणि घोस्ट विलेज बघणार आहे आपण आज जैसलमेरला. आणि सनसेटला आपण जाणार आहोत आपण आता कॅमल राईड करायला आणि जीप सफारी करायला. सो स्टे ट्यून फॉर द डे. मी तुम्हाला दाखवतो की ब्रेकफास्टला काय काय आहे आपल्याकडे. इथे काल मस्त जसं की तुम्ही बघितलं ह्या एरियामध्ये त्यांचं ट्रेडिशनल शो आणि डान्स वगैरे सगळे झाले. आज रात्रीसुद्धा परत एक शो आहे आणि DJ सुद्धा असणार आहे. तर मग सगळी लोक एक्सायटेड आहेत खूप. आणि हा आपला ब्रेकफास्टचा एरिया आहे एवढा. इथे सगळे ब्रेकफास्ट करतात या एरियामध्ये. ते चहा आहे, जॅम ब्रेड आहे, पोहे आहेत आणि ही पुरी भाजी, ज्यूस. आणि काही काही लोकांचा उपवास होता म्हणून इथे त्यांनी फ्रेंच फ्राईज आणि खूप काय काय गोष्टीसुद्धा ठेवल्या होत्या. जस्ट ब्रेकफास्ट चालू आहे. झाला विश्वास चांगला होता. राजा के अलावा किसी को फॉर्ट बनाने की परमिशन नहीं होती थी, तो ये पर्सनल पाली वालों ने बनाया था अपनी सुरक्षा के लिए. तो दीवान ने बोला कि राजा के बराबर किला बना रहे हैं, अपनी सेना तैयार कर रहे हैं, आने वाले टाइम में ये जैसलमेर के अंदर राज करेंगे, इस कारण उनको पहले से अपने दबाव में रखा जाए. तब सालम सिंह दीवान ने पाली वालों को बोला कि राजा का आदेश है और आपकी लड़की से शादी करने के लिए. तो उन्होंने बोला कि हम ब्राह्मण हैं, आप राजपूत हैं, तो ये तो लड़की को देना संभव नहीं है, फिर भी हमें टाइम दो, अपने समाज में मिल करके आपको जवाब दे देंगे. तो उनसे वो टाइम लिया. और टाइम में 84 गांव थे, 84 विलेज थे पालीवाल ब्राह्मणों के जैसलमेर के अंदर. सभी को बुलाया. उन 84 गाँव की मीटिंग इसी जगह होती थी. और इसमें मंदिर है माता जी का, वो दसरा यहाँ मनाया करते थे. आज भी वो मूर्ति विद्यमान है अंदर. तो ये सारे मिल कर के बोला कि भाई ये राजा का आदेश है, अब इनको क्या जवाब देना पड़ेगा. तब पाली वालों ने बोला कि भाई पहले ये स्टार्टिंग में पाली डिस्ट्रिक्ट के रहने वाले थे गौड़ ब्राह्मण. पाली एक मुगलों का शासन हुआ था, तब पाली छोड़ के जैसलमेर की तरफ आए थे. पहले पाली छोड़ के आए, फिर जैसलमेर छोड़ देंगे, लड़की नहीं देंगे. इस वजह से एक ही रात में सभी पाली वाले यहाँ से प्लान करके निकल गए. उसके बाद में जब राजा ने बोला कि भाई वो उनका जवाब लेके आओ, क्या जवाब है, तब किसी को भेजा. जाके देखा तो सारे गांव वीरान पड़े. जाके बोला कि वो तो पता नहीं कब निकल के गए, गांव तो सारा वीरान पड़े. फिर उसका पीछा किया राजा के लड़के ने. अगर पब्लिक निकल जाए तो राजा की बेइज्जती होती है. तो फड़ौदी के पास में ओशिया है, जोधपुर में, ओशिया में पास जाकर उनको रोका कि फिर चलो वापस जैसलमेर, जो शर्त रखो मंजूर करेंगे, लेकिन आप जैसलमेर चलो. उन्होंने बोला कि हम जैसलमेर को तलाक दे के आ गए, जैसलमेर का पानी पियेंगे नहीं वापस जाके, आप कहो तो यहीं रह जाएंगे जोधपुर में, लेकिन जैसलमेर नहीं चलेंगे. उस वजह से वहाँ उन्होंने मंदिर बनाया ओशिया माता जी का. वो पाली वालों की कुलदेवी है वहाँ. अब हर साल वहाँ मेला लगता है. इस वजह से ये 84 गाँव एक ही रात में खाली करके निकल गए. तर मग गाईज फायनली आता आपण फर्स्ट स्टॉपला आलेलो आहोत आपल्या खाबा फोर्टला. आणि जसं की तुम्ही ऐकलीच असेल मगाशी त्या गार्डने आपल्याला सगळी स्टोरी सांगितली. तर हे है असलम भाई. यांनी त्यांचं शिक्षण महाराष्ट्रामधूनच केलं आहे 12वीपर्यंतचं. पुढचं शिक्षण करून नंतर ते आता 4 वर्ष झाली इथे आहेत बरं. इधर 3-4 सालचे बिझनेस केले आहे. असलम भाईच आपल्याला खाबा फोर्ट आणि सगळे गोष्टी फिरवणार आहे आपल्याला. घोस्ट विलेजला सुद्धा जायचं आहे. घोस्ट विलेजची माहिती असलम भाई देणार आहेत. तर मग स्टे ट्यून फॉर इट. ये पूरा गाँव वाले छोड़ के गए ना. ये ऐसे 84 गाँव थे. इधर 84 गाव थे. त्या गार्डने सांगितली स्टोरी. हा तुम्ही आता इथे बघताय हा वाला, इथे पूर्ण 84 गाव बसलेले. और ये साइड में जो है उधर वो सब अभी भी रह रहे ना. आणि इकडे हा जो एरिया आहे तिथे अजून सुद्धा काहीतरी गावातली लोक राहत आहेत. बट तेव्हाचे त्यांचे व्हॅल्यूज आणि तेव्हाचं त्यांचं हे बघा की एवढ्या मोठ्या राजाला
राजा असून सुद्धा मुलगी दिली नाही आपली. त्यांना त्यांचे व्हॅल्यूज आणि त्यांची व्हॅल्यूज त्यांच्यासाठी खूप जास्ती महत्त्वाचे होते. 84 गाव मोकळे झाली. तर मग इथे मंदिर आहे. सगळे गेले आता. आणि इथे एक झाड सुद्धा आहे जिथे तुम्ही येऊन धागा बांधू शकता. तर मग मस्त फोटो होता इथे. आम्हाला आता सगळ्यांना मजा तरी आलेली आहे. भारी फोटोशूट करतायत. हे बघा मस्त जागा मिळाली आहे. त्यांना फोटो काढायला खूप आवडत आहेत. सगळे रील शूट करतात. एकदम मस्त मजा मस्ती चालू आहे. नुसते केदार हाका सुद्धा मारतात हे लोक. मला त्रास देतात फोटो काढ. हे व्लॉगमध्ये सांगितलंय मी सगळ्यांना. हे थांब. मनोज भाई